नमस्कार मित्रांनो, मी सचिन राठोड आपले परत एकदा स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बोलल्यानंतर मराठी किंवा हिंदी शब्द आपोआप टाईप कसे होते ते आपण पाहणार आहोत। आपण बऱ्याच वेळा आपल्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत PDF फाईल बनवतो, परीक्षेचे पेपर टाईप करतो, शाळेचे उपक्रम संगणकात मोबाईलमध्ये टाईप करून ठेवतो, तसेच विनंती अर्ज, शालेय पत्रे, विद्यार्थ्यांच्या नोंदी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण व्हॉट्सअपवर शैक्षणिक आणि इतर उपयुक्त माहिती टायपिंग करण्यात आपला बराच वेळ जातो। पण आपण बोलत असताना जर आपोआप टाईप होत असेल तर किती छान होईल नाही? आपला कितीतरी वेळ वाचू शकेल। शिवाय टायपिंगचा कोर्स करण्याची अजिबात गरज नाही। बोलत असताना टाईप होणे हे आपल्याला मोबाईल व संगणकात दोन्हीमध्ये करता येते। ती माहिती कॉपी पेस्टच्या द्वारे आपण इतर ठिकाणी आपल्याला हवं तसं वापरू शकतो। यूट्यूबवर माहिती सर्च करण्यासाठी आपण या गुगल माईकचा वापर करू शकतो। मोबाईल हे साधन सर्वात जास्त यूजर फ्रेंडली असल्यामुळे मोबाईलमध्ये बोलत असताना टाईप कसे होते ते सुद्धा विदाऊट इंटरनेट ते आता आपण पाहूया। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला मोबाईल अँड्रॉइड व्हर्जन 5.1च्या पुढील म्हणजे लॉलीपॉपच्या पुढचा व्हर्जन असणं म्हणजे सध्याचा लेटेस्ट असावा। चला तर पाहूया। सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवर जाऊन गुगल इंडिक कीबोर्ड इन्स्टॉल करून घ्या। जर अगोदरच इन्स्टॉल असेल तर अपडेट करून घ्या। नवीन गुगल कीबोर्डमध्ये अनेक उपयुक्त फीचर्स आहेत व त्यांची माहिती या ठिकाणी दिलेली असते। आता आपण नवीन मेसेज टाईप करताना गुगल माईकच्या विषयी जाणून घेऊया। कीबोर्डवर उजव्या कोपऱ्यात माईकचे सिम्बॉल आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर गुगल स्पीकचे ऑप्शन येते। मेसेजमध्ये टायपिंगचा वापर करण्याअगोदर आपल्याला गुगलच्या सेटिंगमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे। त्यासाठी डाव्या बाजूच्या सेटिंगच्या चिन्हावर क्लिक करा। त्यानंतर व्हॉइसची सेटिंग आपल्यासमोर येईल। त्यामध्ये ऑफलाईन स्पीच रिकग्निशन वर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून येईल की इंग्लिश आणि हिंदी या दोन लँग्वेज इन्स्टॉल आहेत। इंग्लिश ही इनबिल्ट लँग्वेज आहे, तर हिंदी लँग्वेजची डिक्शनरी आपल्याला ऑल या टूलबारवरून निवडून इन्स्टॉल करून घ्यावयाची आहे। हिंदी भारत ही डिक्शनरी जवळपास 23 MBची आहे। व्हॉइस सेटिंगमधीलच जे लँग्वेज हे ऑप्शन आहे त्यामध्ये इंग्लिश ही लँग्वेज ऑलरेडी सिलेक्टेड असते, ती आपल्याला अनसिलेक्ट करावयाची आहे। लँग्वेज लिस्टमधील हिंदी भारत या लँग्वेजलाच सिलेक्ट करून सेव्ह करावे। जर इंग्लिश सिलेक्ट असेल तर हिंदी वर्णमाला येणार नाही, म्हणून फक्त हिंदी लँग्वेजच सिलेक्ट करावी। आता आपण मेसेज बॉक्समध्ये स्पीकिंग माईकचा वापर करून पाहूया। भारत माझा देश आहे। या भारतात बंधुभाव नित्य असू दे।